सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या अपमानाचा वचपा विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काढणार का, याच विषयावरती आपण बोलणार आहोत। त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मंडळी, सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत। सातारा आणि सांगली विधान परिषदेमध्ये माहितीकडून भाजपचे धैर्यशील कदम तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यामध्ये मुख्य लढत होताना दिसत आहे। दरम्यान मागे सातारा जिल्हा परिषदेमध्ये घडलेल्या घटनांचा वचपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काढणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। कारण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले होते। मंत्री मकरंद आबा पाटील यांना धक्काबुक्की झाली होती। यानंतर मंत्री मकरंद आबा पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी योग्य वेळी बदला घेऊ असं सूचक वक्तव्य केल्याची चर्चा आहे। कालच माहितीची बैठक पार पडली आणि बैठकीला माहितीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवलेले आहे। माहितीमधील भाजपचे प्रमुख सर्व नेते उपस्थित असताना माहितीमधील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते त्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते। त्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद आबा पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या अपमानाचा वचपा काढणार असल्याची चर्चा सुरू आहे। मतांच्या आकडेवारीकडे आपण पाहिलं तर सर्वाधिक मते हे भाजपकडे 314 मते आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 205 मते आहेत, तर शिवसेनेकडे 111 मते आहेत। तर दुसऱ्या बाजूकडे आपण पाहिलं महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 119 मते आहेत, राष्ट्रीय काँग्रेसकडे 73 मते आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 1 मत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे कोणत्याच उमेदवाराला मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय आपला विजय गाठता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण आहे। सातारा सांगली विधान परिषदेमध्ये विजय कोणाचा होणार? शिवसेना आणि राष्ट्रवादी सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या अपमानाचा वचपा काढणार का, भाजपला धक्का देणार का? याबाबत आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।